निघावे त्या क्षणी वाटेल मैफिल रंगली आहे. आणि आता मैफिल खऱ्या रंगत आलेली आहे आणि इथं थांबणं मैफिलीचं कर्तव्य आहे. त्यामुळे यानंतर मी आपल्यासमोर आजच्या अध्यक्षांना बोलावतो आहे. रंध्रामधून जेव्हा अंगास घाम येतो, भेटावयास मला अल्ला आणि राम येतो. संवेदना बडीच्या कळणार काय त्यांना, उलटी मधून ज्यांच्या काजू बदाम येतो. उलटी मधून ज्यांच्या काजू बदाम येतो. असे जबरदस्त शेर लिहिलेले. आणि माझे आवडते शायर मला सांगण्याचा एक आणखी आनंद या गोष्टीचा होतो आहे की आजचा जो मुशायरा त्यांना समर्पित आहे ते सुद्धा माझे महबूब शायर सचित दराडे होते. हे सुद्धा माझे महबूब शायर आहेत. वैभव जोशी सर आहेत जे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत, ते सुद्धा माझे असे आवडते शायर. आणि डॉक्टर गणेश गायकवाड साहेब, नाना लोडम असतील, ही सगळी मंडळी जी आहे माझी आवडती मंडळी, नितीन दादा असतील, ही सगळी आवडती मंडळी आज या निमित्ताने माझ्या समोर आहे, माझ्यासोबत आहेत. त्यामुळे माझा एक आवडता माणूस या मुशायराचा अध्यक्ष आहे. यानंतर मी आपल्यासमोर अतिशय सन्मानपूर्वक आमंत्रित करतो आहे आजच्या मुशायराचे अध्यक्ष प्रफुल्ल भुजाळे यांना. आणि आपल्याला विनंती आहे की जोरदार टाळ्यांमध्ये आपण अध्यक्षांचं स्वागत करावं आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली गझल सादर करावी. या मुशायरा ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा सतीश दराडे आमच्या मित्राला अभिवादन करतो. बरेच मित्र लक्ष्मण जेवणे, गिरीश भाऊ खारकर, हा सगळा परिवार इथे आठवतो आहे नाना. आणि सर्व आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या मुशायऱ्याचं अध्यक्षस्थान दिलं. बऱ्याच आठवणी डोळ्यासमोर येत आहेत. सगळेजण बसले आहेत, सगळ्यांची नावं कदाचित घेणं शक्य नाही, पण प्रशांत दादा आहेत, वैभवजी जोशी आहेत, संजय भाऊ, अनंत भाऊ, बाकी सगळी मंडळी ज्यांचं मित्रमंडळी सगळ्यांना अभिवादन करतो. आणि विशेषतः सगळे जे गझल रसिक आहेत, गझलेच्या वाटानं जाणारे सगळेच जण आपण वाटसरू आहोत, त्या सर्वांना अभिवादन करतो की तलवारीच्या घावावरती फुले टाचणे शिकलो. तलवारीच्या घावावरती फुले टाचणे शिकलो, बरेच होते बोलायाचे शांत राहणे शिकलो. तलवारीच्या घावावरती फुले टाचणे शिकलो, बरेच होते बोलायाचे शांत राहणे शिकलो. आणि तिचेच आता सरपण झाले घरात अडगळ झाली. तिचेच आता सरपण झाले घरात अडगळ झाली. ज्या काठीला धरून आम्ही उभे राहणे शिकलो, ज्या काठीला धरून आम्ही उभे राहणे शिकलो. मग गोपालने घेतलेला माझ्या आवडीचा शेर की सोडून मक्का सोडून मदिना सोडून काशी आलो. सोडून मक्का सोडून मदिना सोडून काशी आलो. मी करुणेचा वार करी मी जखमे पाशी आलो. मी करुणेचा वार करी मी जखमे पाशी आलो. मीच शमवली भूक जगाची मीच पिकवले दाणे. मीच शमवली भूक जगाची मीच पिकवले दाणे. तरीही देवा घेऊन फाशी मीच उपाशी आलो. सोडून मक्का सोडून मदिना सोडून काशी आलो. मी करुणेचा वार करी मी जखमे पाशी आलो. आणि मला वाटतं की प्रत्येकांनाच कुठली ना कुठली जखम असते आणि आपण सर्व या जखमेचे वारकरी आहोत. सगळ्यांना वंदन करतो आणि गझल घेतो की ती सोबत असली म्हणजे जो गझल गायचा रस्ता. ती सोबत असली म्हणजे जो गझल गायचा रस्ता. अन निघून जायची तेव्हा जड किती व्हायचा रस्ता. ती सोबत असली म्हणजे जो गझल गायचा रस्ता. ती निघून गेली म्हणजे जड किती व्हायचा रस्ता. पायाला काटे गोटे डोक्यावर छाया कोठे. पायाला काटे गोटे डोक्यावर छाया कोठे. नेहमीच अवघड असतो हा पुढे जायचा रस्ता. हा पुढे जायचा रस्ता. फाट्याला फोडून फाटे. फाट्या म्हणजे छोटे छोटे रस्ते. फाट्याला सोडून फाटे करणार संभ्रमित होते. फाट्याला फोडून फाटे करणार संभ्रमित होते. मी म्हणून ठरवून आलो मज कुठे न्यायचा रस्ता. ती सोबत असली म्हणजे जो गझल गायचा रस्ता. अन निघून जायची तेव्हा जड किती व्हायचा रस्ता. जर वरवळ
वळतो आहे, जर वरवर वळतो आहे अन मागे बघतो आहे, जर वरवर वळतो आहे आणि मागे बघतो आहे, मग असेल नक्की मित्रा तो तिच्या गावचा रस्ता, तो तिच्या गावचा रस्ता. पाहून एकटे मजला या जवळ यायच्या वाटा, पाहून एकटे मजला या जवळ यायच्या वाटा, नि मजला माझ्या पासून दूर किती न्यायचा रस्ता. परतून कितीदा आलो मी पुन्हा पुन्हा त्या जागी, परतून कितीदा आलो मी पुन्हा पुन्हा त्या जागी, का तुलाच गवसत नाही तो परत यायचा रस्ता, तो परत यायचा रस्ता. पुढचा शेर आहे की काळाने थकला जरीही देहाला मुकला जरीही, काळाने थकला जरीही देहाला मुकला तरीही, दारात उद्याच्याने येईल, दारात उद्याच्याने येईल आखरी आजचा रस्ता. ती वाटेवर या नाही पण तिची आठवण आहे, ती वाटेवर या नाही पण तिची आठवण आहे, हो म्हणून निवडला मीही हा गझल गायचा रस्ता, हा गझल गायचा रस्ता. मनापासून धन्यवाद. मला फक्त जाताना बेफिकीर सरांचे शेर आठवतात की शहरात पोचताना गेला खचून रस्ता, आला असेल बहुधा गावाकडून रस्ता, स्पर्शात आढळेना डोळ्यात सापडेना, आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता, आहे तुझ्या मनाला नक्की कुठून रस्ता. खूप खूप धन्यवाद.